आम्हाला पक्ष वाढवायचा आम्ही घेत आहोत. रामभाऊ, तुमच्याशी गप्पा मारताना तुम्ही लिहिलेला एक लेख मला आठवतोय. जेव्हा तुम्ही पेट्रोलियम मंत्री होतात आणि तुम्ही इराकमध्ये गेला असाल किंवा सद्दाम हुसेनची तुमची कुठेतरी भेट झाली आणि त्यांच्या महालात तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा टोकाचं राजकारण त्या काळातलं किंवा द्वेषाचं राजकारण कसं होतं त्या कार्पेटवरती जॉर्ज बुश यांचा चित्र होतं. आज ते द्वेषाचं राजकारण महाराष्ट्रात झिरपलंय असं वाटतं का, एक बाहेरनं राजकीय निरीक्षक किंवा एक बुजुर्ग राजकीय नेता म्हणून पाहताना? मी असं म्हणेन की त्याच स्वरूपात नाही, परंतु झिरपलेला आहे. आणि ते झिरपण्यात सगळ्यात चांगली मदत जर कुणी केली असेल किंवा त्याचं लीड जर कुणी केलं असेल तर ते आदरणीय शरद पवारांनी केलेलं आहे. आणि त्याला बळी पडलेले आहेत उद्धव ठाकरे. शरद पवारांच्यावरती मी गंभीर आरोप करतोय. नाही, पण मला बोलू द्या. हा गंभीर आरोप अशासाठी की ज्या दिवशी सगळे निकाल आले त्या दिवशी शरद पवारांचं वक्तव्य आहे की आता आम्ही ऑपोजिशनमध्ये आम्हाला भेजले, आम्ही ऑपोजिशन म्हणून काम करू. शरद पवारांनी ऑपोजिशनसारखं काम केलं नाही. आणि त्या याच्यात चक्रामध्ये हे पण गेले आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून. आणि त्यामुळं प्रकार असतात. आत्ता जे महाराष्ट्रात राजकारण चाललंय ते निश्चित प्रदेशाच्या दृष्टीने चांगलं नाही असं माझं मत आहे. सॉरी, पण मला असा प्रश्न विचारायचा होता की तुम्ही त्या राजकीय संस्कृतीचं नातं सांगता की जे खेळीमेळी